वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली। तर मी भारती तुम्हा सर्वांचे स्वागत करते आपल्या भारती नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या क्लासमध्ये आपण घेणार आहे फंडामेंटल सब्जेक्ट, त्याच्यामध्ये 5 मार्क्सचा क्वेश्चन, प्रथमोपचाराचे सुवर्ण नियम, गोल्डन रूल्स ऑफ फर्स्ट एड्स। फर्स्ट एडचं 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे, IMP क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे लक्ष द्या आणि प्लीज व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आणि अशाच नवीन नोट्ससाठी ANM फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि JNM फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर सगळ्या नोट्ससाठी आपल्या भारती नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच नोटिफिकेशनसाठी बेल आयकन घंटीला सुद्धा प्रेस करा। आणि लाईव्ह क्लास अटेंड करण्यासाठी जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला जॉईन झाले नसाल तर लगेच जॉईन व्हा। तर मी तुमच्यासाठी रोजचे नवीन अपडेट घेऊन येत असते। तर सुरू करूया आजच्या टॉपिकला। प्रथमोपचाराचे सुवर्ण नियम, गोल्डन रूल्स ऑफ फर्स्ट एड्स। प्रस्तावना। प्रथमोपचार देणाऱ्या व्यक्तींनी परिस्थितीनुसार खालील नियमाचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे। आता प्रस्तावनामध्ये काय म्हणते तर जे प्रथमोपचार देणारा व्यक्ती आहे किंवा प्रथमोपचारक त्या व्यक्तीने काय करावे तर सर्वप्रथम त्या परिस्थितीनुसार प्रथमोपचार करावे। तर पहिला जो सुवर्ण नियम आहे म्हणजे परिसराचे मूल्यांकन आणि सुरक्षितता। आता परिसर पाहून, आजूबाजूचे परिसर कसे आहेत ते पाहूनच तिथं प्रथमोपचार करावे। जर स्वतःची सुरक्षा, प्रथमोपचार देणाऱ्या व्यक्तीने सर्वात आधी स्वतःच्या सुरक्षिततेची खात्री करावी। धोकादायक परिस्थितीत प्रवेश करू नये। उदाहरणार्थ वीज पडणारे सामान, अपघातग्रस्त वाहन, थेट रुग्णाजवळ जाऊ नका जोपर्यंत धोका टाळत नाही। धोका ओळखणे। आता धोका ओळखायचा कसा तर अपघाताच्या ठिकाणी नेमका कोणता धोका आहे तो त्वरित ओळखता आणि शक्य असलेल्या तो दूर करा। परिस्थितीचे मूल्यांकन, अपघातग्रस्त व्यक्ती किती आहेत, आता ज्या ठिकाणी अपघात झालेला आहे त्या ठिकाणी व्यक्ती किती आहेत, काय दुखापत झाली आहे व मदत लगेच उपलब्ध होऊ शकते का याची खात्री तपासणी करणे। आता जो प्रथमोपचारक व्यक्ती आहे, प्रथमोपचार करणारा व्यक्ती किंवा महिला, तिने काय करावे तर सर्वप्रथम आपली स्वतःची सुरक्षा कशी होईल हे या ठिकाणी सर्वप्रथम आपले लक्ष असायला पाहिजे। आणि प्रथमोपचार देणाऱ्या व्यक्तीची सर्वात आधी ही काळजी घेतल्यास नंतर काय करायचे आता ही परिस्थिती धोकादायक तर नाही, आणि धोका असल्यास जसे की उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी धोका तर वीज पडल्यास तिथं आजूबाजूला सुद्धा धोका असतो परिसरामध्ये। आणि अपघात झाल्यास आता बऱ्याच ठिकाणी काय करतात, अपघातग्रस्त ठिकाणी पुरुष वेळेच म्हणजे आजूबाजूला न पाहता लगेच त्या अपघाताच्या ठिकाणी जाऊन प्रवेश करतो। तर थेट अशा रुग्णाजवळ जाऊ नका जोपर्यंत त्या ठिकाणीचा धोका टाळत नाही। आणि अपघाताच्या ठिकाणी नेमका कोणता धोका आहे आणि ज्या ठिकाणी अपघात झाला आहे त्या ठिकाणी नेमका धोका म्हणजेच अपघात कोणता झालेला आहे याच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करायचे। नंतर आजूबाजूची परिस्थिती जाणून म्हणजे तिथं लगेच मदत मिळते का याची सुद्धा तपासणी करणे। नेक्स्ट म्हणजे मदत मागा, सेल्फ हेल्प इमर्जन्सी इमिजिएटली। रुग्णांची स्थिती गंभीर असल्यास किंवा दुखापत मोठी असल्यास त्वरित वैद्यकीय मदत बोलावा। आता रुग्णांची स्थिती कशी असते, गंभीर असते, एखादा पेशंट जास्त क्रिटिकल असू शकतो किंवा दुखापत मोठी असल्यास नेमकं म्हणजे त्वरितच इमिजिएटली ॲम्ब्युलन्सला फोन करावा। आता महाराष्ट्रामध्ये ॲम्ब्युलन्सचा जो क्रमांक आहे तो 108 किंवा 102 हा आहे। तर हा ॲम्ब्युलन्ससाठी नंबर डायल करावा। मदत मागताना ठिकाण, अपघाताचा प्रकार आणि जखमीची अंदाजी संख्या स्पष्टपणे सांगा। आता ज्या वेळेस आपण ॲम्ब्युलन्सला कॉल करतो त्या ठिकाणी जर पेशंट रुग्णांची संख्या जास्त असल्यास एकच ॲम्ब्युलन्स आल्यास त्याच्यामध्ये ते नेल्या जात नाही किंवा ते पूर्ण तिथं वैद्यकीय सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही। त्याच्यामुळेच मदत मागण्याकरिता काय करायचे तर सर्वप्रथम जो आपला महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजेच मदत मागण्याकरिता तिथे स्पष्टपणे रुग्णांची संख्या आणि अपघाताचा प्रकार व जखमाची अंदाजे संख्या किती आहे हे स्पष्टपणे बोलणे आणि जवळपासच्या लोकांना मदत करण्यास बोलावणे आणि तिथं जे उपस्थित असलेले लोक असतील त्या जवळपासच्या लोकांना मदतीस बोलवणे। नेक्स्ट आहे त्याच्यामधला
तिसरा पॉईंट, रुग्णाच्या जीवनधारक क्रिया तपासा. आता चेक द एबिसिस. जे रुग्णाच्या जीवनदायक क्रिया असतील, जसे की रुग्णाचे जीव वाचण्याकरिता मूलभूत गोष्टी त्वरित तपास. आता बऱ्याचशा पेशंटला, रुग्णांना काय असतं तर अस्थमा असतो किंवा त्याच्या काही अशा गोष्टी असतात की त्याच्याजवळ ते असणे आवश्यक आहे आणि त्या गोष्टींचा काही अपघात किंवा त्याला ब्लड प्रेशर अशा काही गोष्टी असतात की त्यांना लगेच ते टॅबलेट त्या ठिकाणी घ्यावे लागते. तर अशा गोष्टी त्या ठिकाणी तपासणे फार महत्त्वाचे आहे. त्वरित तपासा आणि आवश्यक असल्यास उपचार सुरू करा. यालाच एबिसिस नियम असे म्हणतात. आता ए म्हणजे एल्व्हारिज म्हणजे श्वासनलिका. रुग्णाची श्वासनलिका तोंडामध्ये काही अडकल्यास, उदाहरणार्थ उलटी, दात ते हळूच बाहेर काढा. आता तोंडामध्ये जर काही अडकल्यास त्याला उलटी करण्यास सांगा किंवा ते हळूहळू दात बाहेर काढण्यास सांगा. ब्रीथिंग. बी म्हणजेच ब्रीथिंग, श्वासोच्छ्वास. आता रुग्णाचा श्वासोच्छ्वास चालू आहे का नाही हे तपासा. दुसरा पॉईंट म्हणजेच रुग्णाचा श्वासोच्छ्वास चालू आहे का हे पहा. लुक आणि ऐका आणि जवळचा फील या पद्धतीचा श्वास तपासा. आता लुक म्हणजे पहा आणि लिटन्स म्हणजे जवळचा काही फील्स पद्धतीचा श्वास तपासा. त्याचा श्वास चालू आहे का ते किंवा त्याच्या हाताची पल्स रेट तपासून सुद्धा पाहू शकते. नेक्स्ट आहे सी, सर्क्युलेशन. म्हणजे सर्क्युलेशन, रक्त भिसरणाची नाडी. रुग्णाची नाडी पल्स चालू आहे का नाही, गंभीर रक्तस्राव किंवा ब्लिडिंग होत आहे का नाही. गंभीर रक्तस्राव होत असल्यास रुग्णाचा त्वरित म्हणजे रक्तस्राव थांबवण्याकरिता काहीतरी त्या ठिकाणी एक पट्टी किंवा बँडेजचा त्या ठिकाणी उपयोग करता यावा. बँडेजचा उपयोग करावा. नंतर हे नसल्यास एक स्वच्छ कपडा घ्यायचा आणि त्या कपड्याला जिथं जखम किंवा खरचटली काही बी मोठी अपघात आहे त्या ठिकाणी ती पट्टी बांधून घट्ट दाबून ठेवा, जेणेकरून जो रक्तस्राव आहे तो वाहणार नाही आणि त्या ठिकाणी तो थांबून जाईल. तर हे झालं सर्क्युलेशन म्हणजे रक्तभिसरणाची नाडी. नेक्स्ट आहे चौथा मुद्दा, त्याच्यामध्येच त्वरित आणि योग्य उपचार करा. त्वरित व लगेच उपचार करा. तर रुग्णाच्या जीवनाला धोका असणाऱ्या समस्येवर सर्वात आधी उपचार करावा. आता अपघात झाल्या ठिकाणी ज्या रुग्णाच्या जीवाला धोका असेल, म्हणजे रुग्णाच्या जीवाला धोका आहे हे जाणवल्यास त्या समस्येवर त्वरितच लगेच उपचार करण्यास सुरुवात करावी. जसे की श्वास घ्यायला त्रास होत असल्यास, आता रुग्णाला जर श्वास घ्यायला त्रास होत असल्यास, त्याला श्वासोच्छ्वास किंवा श्वास थांबल्यास, नाडी नसल्यास, प्रशिक्षित असल्यास किंवा त्वरित त्याला CPR म्हणजे कार्डिओपल्मरी रिस्पिरेशन सुरू करा. तर त्याला जर श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी CPR देऊन त्या रुग्णाची किंवा पेशंटची जीव वाचवू शकता. गंभीर रक्तस्राव जखमेवर स्वच्छ कापड किंवा पट्टी ठेवून थेट दाबा, डायरेक्ट प्रेशर द्या. रक्तस्राव जर जास्त असेल की त्या ठिकाणी काय करायचं तर एक स्वच्छ कापड किंवा पट्टी थेट त्या जखमेवर दाबा आणि डायरेक्ट प्रेशर द्या. हे झालं त्वरित उपचार आणि योग्य उपचार. नंतर आहे त्याच्यामध्येच रुग्ण शॉकमध्ये जात असेल. आता जास्त रक्तस्राव पाहून बऱ्याचशा वेळा काय होते तर रुग्ण जो आहे तो शॉकमध्ये जाण्याचे लक्षणे दिसून येतात. तर हे रुग्ण शॉकमध्ये जात असल्यास लक्षण दिसल्यास का लगेच रुग्णाला जमिनीवर झोपवा आणि रुग्णाचे पाय थोडे वर धरून ठेवण्यास सांगावा किंवा खुर्चीवर ठेवा. रुग्णाचे पाय थोडेसे वर धरण्यास सांगावे आणि रुग्णाचे हात आणि तळ पाय चोळत राहावे, जेणेकरून रुग्णाच्या नातेवाईकांना अपवाद वगळता गरम ठेवा. आता रुग्णाचे जे हात आणि तळ पाय असतील ते चोळत राहावा. रुग्णाच्या नातेवाईकांना हे करण्यास सांगावे, जेणेकरून काय होते रुग्णाचे जे शॉकमध्ये जाण्याचे लक्षण असतील ते टाळतात. रुग्ण शॉकमध्ये जाण्यात हे त्वरित उपचार करण्यास सुरू करावा. नेक्स्ट आहे रुग्णाला धीर द्या आणि आरामदायक स्थितीत ठेवा.
प्रथमोपचार करताना रुग्णाची स्थिती पाहून सर्वात आधी रुग्णाला धीर द्यावा, शांतता ठेवा आणि स्वतःही पण शांतता असल्यास महत्त्वाचे असते. आपण रुग्णाला तर शांत राहण्यास सांगतो, पण ती रुग्णाची परिस्थिती पाहून आपण स्वतःही त्या ठिकाणी शांत असल्यास महत्त्वाचे असते. आणि आत्मविश्वासपूर्ण राहा. आपला आत्मविश्वास हा डगमगला नाही पाहिजे. म्हणजेच आत्मविश्वास हा आपला भरपूर असायला पाहिजे. त्या ठिकाणी तुमच्या शांततेमुळे रुग्णास मानसिक आधार मिळतो आणि आपण शांत असलोच म्हणजेच आपण शांत असल्यास रुग्णाला सुद्धाही मानसिक आधार त्या ठिकाणी चांगला भेटतो. नंतर आहे धीर देणे. उपचार करत असताना रुग्णांशी बोलत राहावे, त्याला धीर द्या आणि सांगा की मदत लवकरच येत आहे. रुग्णाचे उपचार करत असताना त्या रुग्णासोबत नेहमी बोलत राहावे आणि पेशंटला सांगायस की मदत लवकरच येत आहे, तुम्हाला काहीही होणार नाही किंवा अशा प्रकारचे त्याला स्वावलंबी देणे सुरू ठेवावे. यांनी काय होते तर रुग्णाचा आत्मविश्वास हा वाढतो. आणि रुग्णाला आरामदायक स्थितीत द्या. रुग्णाला सुरक्षित आणि आरामदायक स्थितीत उदाहरणार्थ शुद्धीवर असल्यास रुग्णाला बसून ठेवा किंवा झोपून ठेवा. या व्यतिरिक्त बेशुद्ध असल्यास रिकव्हरी पोझिशनमध्ये ठेवावे किंवा पेशंटला रिकव्हरी पोझिशनमध्ये बसून ठेवा. नेक्स्ट आहे लास्ट, अनावश्यक गोष्टी टाळा आणि वैद्यकीय मदतीची वाट पहा. ज्या अनावश्यक गोष्टी असतील म्हणजे जे आपल्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी नाही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा आणि वैद्यकीय मदत जी आहे तिची वाट पहा. तोंडी काहीही देऊ नये. आणि रुग्णाला काय आहे तर अपघात झाल्यास रुग्णाला तोंडी काहीही देऊ नका. बेशुद्ध किंवा अर्धवेचन रुग्णाला पिण्यास किंवा खाण्यास काहीही देणे सक्त मनाई आहे. हालचाल टाळा आणि जास्त लागल्यास पेशंटची जी हालचाल आहे हे अपघाती दुखापत विशेषतः डोके, मान किंवा पाठीच्या कणाला झाली असल्यास रुग्णाला आवश्यकपणे तेवढंच हलवू द्या. नाहीतर ही आवश्यकता नसल्यास रुग्णाला हलवायची स्थिती ठेवू नका. तर हे झाले 6 सुवर्ण नियम, प्रथम उपचाराचे सुवर्ण नियम. आणि याचा जो 6वा लास्ट जो मुद्दा आहे म्हणजे अनावश्यक गोष्टी टाळणे आणि वैद्यकीय मदतीची वाट पहा. याच्यानंतर तुम्ही किती म्हणजेच जे आतापर्यंत जे प्रथमोपचार केले आहे ते डॉक्टरांना सर्व जे केलेले प्रथमोपचार आहे ते डॉक्टरांना सर्वपणे स्पष्टपणे सांगणे आवश्यक आहे. तर 1, 2 आणि 3, 4 आणि 5 व 6 मुद्दे. याच्यामध्ये काही अडचण आल्यास लगेच कमेंट करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा तुम्हाला. प्रथमोपचाराचे सर्व सुवर्ण नियम आणि परिचारिकेच्या अंगी असलेले गुण हा त्याच्यामध्येच दुसरा मुद्दा आहे. पहिला जो आहे आपला हा 5 मार्क्सचा सुवर्ण नियम आणि जे परिचारिकेच्या अंगी असणारे गुण तो आहे पूर्ण 15 मार्क्ससाठी. तर ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.